या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी. मोहोळ येथील क्रांतीनगर इथं 17 जून 2019 रोजी दुपारी 1च्या सुमारास व्यसनी जावई राजेसाब पठाण याला शिबिकाळ करून डोक्यात लाकडी दांडकं मारून खून केल्याच्या आरोपावरून सासू उस्मानबी रमजान शेख वय 55, मेवणा महबूब रमजान शेख वय 24 राहणार मोहोळ यांच्या विरुद्ध भरण्यात आलेल्या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांच्यासमोर होऊन न्यायाधीशांनी दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली. या खटल्याची हकीकत अशी की मयत राजेसाब पठाण मूळ राहणार कुरनूर तालुका अक्कलकोट हा त्याच्या सासरवाडीला क्रांतीनगर मोहोळ इथं राहत होता. त्याला सर्व प्रकारची व्यसन होती. त्याचप्रमाणे तो पत्नीचा सिगारेटचे चटके देऊन छळ करत होता. त्याच्या छळाला कंटाळून त्याची बायको घरातून निघून गेल्यानं तो एकटा राहत असल्यानं तू पण घर सोडून जा, आमचं घर खाली कर असं त्याची सासू आणि मेवणा यांना तो म्हणत होता. त्या कारणावरून झालेल्या भांडणात सासूनं आणि मेवण्यानं त्यास शिवीगाळ करून मारहाण केली आणि डोक्यात लाकडी दांडकं मारून खून केला असं सरकार पक्षाचं म्हणणं होतं. सुनावणीवेळी आरोपीचा वकील ॲडव्होकेट जयदीप माने यांनी आपल्या युक्तिवादामध्ये मयतास फेफरे येत होतं आणि घटने दिवशी फेफरे येऊन पडल्यानं त्याच्या डोक्याला मार लागला. परंतु 8 दिवसाच्या विलंबानंतर खोटे नेत्र साक्षीदार उभे करून आरोपींना गुंतवण्यात आलंय. नेत्र साक्षीदारांच्या जबाबांवर विश्वास ठेवणं धोक्याचं आहे असा युक्तिवाद न्यायालयात केला. या खटल्यात आरोपीतर्फे ॲडव्होकेट जयदीप माने, ॲडव्होकेट RS शेख मोहोळ, ॲडव्होकेट प्रणित जाधव यांनी तर सरकारतर्फे ॲडव्होकेट आनंद कुर्डूकर यांनी काम पाहिलं.